माझे आंतरस्वरूप हाचा विषय आहे. मी कोण हे आपण पाहिलं. ईश्वर कोण, देव कोण हेही आपण पाहिलं. देवाचं आणि माझं नातं काय हेही आपण पाहिलं. आता मला माझं आंतरस्वरूप कळून घ्यायचं आहे. मग आतापर्यंत मला कळलं ते काय? 3 प्रवचनं झाली, बराचसा उहापोह झाला, अगदी पार माझ्यापासून देवापर्यंत आणि परस्परांच्या नातेसंबंधापर्यंत सगळा उहापोह झाला. हा उहापोह म्हणजे नेमकं काय होतं? आणि माझं आंतरस्वरूपच जर मला कळलेलं नसेल तर या उहापोहामध्ये तरी काय अर्थ आहे? हे कोण करतं हे समजायला पाहिजे ना, जाणायला पाहिजे. भगवान रमण महर्षीकडे माणसं येत असत आणि आपले अनुभव सांगत असत की मला असं झालं, तसं झालं वगैरे वगैरे. भगवान एकच त्यांना विचारायचे, मला म्हणजे कुणाला झालं, मला असा अनुभव आला. हे जेव्हा आपण म्हणतो तो मी कोण, पहिल्या याच्यामध्ये आपण पाहिलं मी कोण, मन, बुद्धी, प्राण हे मी नाही, हे आपण पहिल्या दिवशी पाहिलं. ह्याच्या पलीकडे आणखीन काहीतरी आहे. हे मी नाही पण माझ्यामुळे हे निर्माण झालेलं आहे, ही गोष्ट तेवढीच खरी. ढगात पाणी नाही पण ढगामुळे पाणी निर्माण झालेलं आहे, ही गोष्ट तेवढीच खरी. हे मज्जेची स्तव झाले, परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. आणि हे कशा करता सांगितलं? सर्व बंधनातून सुटण्याकरता. मुक्ती म्हणून ज्याला आपण म्हणतो की जी मुक्ती माणसाला ईश्वर दर्शन झाल्यानंतर होत असते, ती मुक्ती केव्हा? जर मला याची जाणीव झाली की हे मजची स्तव झाले, माझ्यामुळे हे झालं, तरी म्या नाही केले, याचा करता आणखी कोणीतरी वेगळा आहे. ह्याचा जो करता आहे तोच माझाही करता आहे, हा स्वतंत्र भाग आहे. पण मी आणि तो हे जसे दोघ जण भिन्न आहे, तसं त्या एकाच कर्त्याचं कर्तृत्व देखील भिन्न आहे. त्याने मला निर्माण केलं, त्याने विश्व निर्माण केलं. मला निर्माण केलं म्हणजे माझा जीवन निर्माण केला आणि जीवाच्या बरोबर इंद्रिय, विषय, वासना इत्यादी निर्माण केल्या. पण ह्याची निर्मिती स्वतंत्र आहे, वेगळी आहे. कसं होतं? ज्या वेळेला जन्म होतो, काल मी सांगितलेला जन्म वेगळा, ते थोडा विसरून जा. आपण जी प्राकृतिक दृष्ट्या ज्याला जन्म समजतो तो जन्म आपण घेऊया समजा. कारण हा प्राकृतिक जन्म जो आहे याला जन्म असं उपनिषदांनी मानलेलं नाही आहे. ही फक्त हा फक्त जीवनातला एक टप्पा आहे, एवढंच आहे. कारण जीव आधीच वाढलेला असतो, त्याची पूर्ण वाढ मातेच्या उदरामध्ये झालेली असते आणि नंतर तो बाहेर पडतो. हा एक टप्पा आहे फक्त, या खोलीतून दुसऱ्या खोलीत जायचं. म्हणजे त्याची वाढ झाली आणि एअर कंडिशन्ड अशा अवस्थेमध्ये त्याची वाढ झाली. तिथून त्याला यायचं आणि आल्याबरोबर प्रपंचात पडायचं. मला ज्याची काहीही माहिती नाही, ज्याचे माझे काही संबंध नाही, कशाशी काही जाण नाही, अशा याच्यामध्ये मी येतो. हा माझा संसार आहे, हा प्रपंच. ज्याला प्रपंच म्हणून आपण म्हणतो त्या प्रपंचाचं स्वरूप हे असं आहे. बरं, हा प्रपंच सुरू होतो, आधी जन्माला तो येतो. जन्माला आल्यानंतर मग अशा विपरीत परिस्थितीमध्ये त्याला जीवन जगावं लागतं. त्याला कोणी काही साह्य देत नाही.
सहाय्य करीत नाही. असं म्हणतं, आपल्याकडे अशी म्हण आहे की 1 वर्ष त्या मुलाचं, म्हणजे तिन्ही ऋतूतून ते मूल जेव्हा बाहेर पडतं तेव्हा ते आपलं म्हणावं, तोपर्यंत आपलं म्हणू नये. 3 ऋतूतून त्याला जावं लागतं. आणि बरोबर आहे, कारण एकदम विरुद्ध परिस्थिती. थोडी कल्पना करा, इथून मनमाड पर्यंत एसी मधून तुम्ही प्रवास केला, उजाडलं, दिवस सुरू झाला आणि 40 गावापासून मग तिकडचं सगळं वातावरण सुरू होतं आणि ते उन्हाळ्यातलं 44 डिग्री टेम्परेचर. कशी माझी परिस्थिती होईल? आतापर्यंत एसी मधून एक थंडगार प्रवास करीत आलो आणि आता कुठं आलो, 40 गाव आल्याबरोबर 40 पटीने विपरीत परिस्थिती निर्माण झाली. एकदम ते गरम उन्हाळा, हेन तेन वगैरे ते सगळं सुरू झालं. आणि अशा याच्यामध्ये मला कुठं प्रवास करायचा, 3 टायर मधून, की कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन मला नाही. मी आपल्या हातामध्ये द्रोणा घेऊन त्यातलं गरम गरम भज खात असतो, तेवढा तिकडचा मनुष्य येतो, मला धक्का मारून जातो, ते सगळं खाली पडून जातं. येणारे माणसं 10 मोसळेपणाने अशा पद्धतीने येतात की दुसऱ्याची परवाच नाही त्याला. हे बरोबर, कारण हे प्रकृतीचं समग्र रूप आहे. घिसाडघाई, धांदल, गडबड, अस्थिरता, अस्वच्छता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्याला गुण म्हणा की अवगुण म्हणा, हे सगळे प्रकृतीचे आहेत. आणि ह्या प्रकृतीमध्ये मग तो येतो. अशा प्रकृतीमध्ये आल्यानंतर मग आपलं कोणी नाही, कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही. संरक्षण थोडंफार असतं, कोणाचं असतं, माझे काही लोक असतात, माझे जवळ आले नातेवाईक किंवा माझं संरक्षण करणारे असे लोक असतील समजा, त्यांचं मिळतं. पण ते काय करणार, किती संरक्षण देणार? ते अशक्य होऊन बसतं. अहो, कित्येकदा म्हणजे इतकी गर्दी होते, एवढी प्रचंड गर्दी असते कधी कधी, की त्यामध्ये बाजूने 4 माणसं जरी अशी उभी राहिली ना, तरी काही नाही, त्या चौघा चौघट तो जाऊन पडतो. इतक्या प्रकारचा जोर असतो, लोंढा असतो एक प्रकारचा. लोंढ्यातून कधी कधी फायदा होतो, कधी कधी तोटाही होतो. फायदा कसा होतो? मी शिर्डीला गेलो होतो, साईबाबांच्या दर्शनाकरता गेलो होतो, आणि तिथं माझ्या जवळ, माझ्या खांद्यावर एक नातू होता माझा. आम्ही आपले तिथं उभे आणि ही गर्दी होती. म्हटलं बाई, एवढ्या गर्दीमध्ये आता बाबांच्या जवळ जाणं, दर्शन वगैरे म्हटलं आपल्याला काही शक्य नाही. ठीक आहे, मी कुठल्याही परिस्थितीत समाधानी आहे. देवाचं दर्शन झालं तरी समाधान, नाही झालं तरी समाधान, कारण सगळं निमित्त मात्र आहे. खरं जे काय आहे ते सगळं आतून व्हावं लागतं. मला पूर्ण कल्पना आहे. पण आल्यानंतर त्या मूर्तीचं स्थान महात्म्य असतं, त्याप्रमाणे त्या जागेचं महत्व असतं, त्या मूर्तीचं महत्व असतं, कारण त्या प्रक्षेपण त्यावर झालेलं असतं. म्हणून त्यालाही तेवढ्याच प्रेमाने नमस्कार करणं हे माझं कर्तव्य असतं. म्हटलं आपल्याला काही जाता येणार नाही. त्या नातवाला मी जर असं घट्ट धरलं आणि असा उभा होतो, तिकडे पाहत, म्हटलं मूर्ती दिसेल, त्या मूर्तीकडे तरी बघूया. तेवढ्यामध्ये मागून असा काही रेटा आला. हे 5-25 माणसं एकदम मागून आले. मी त्या माझ्या नातवाचं असा पुढे पाऊल न हलवता असा पुढे सरकत गेलो आणि जाऊन पोहोचलो तर थेट बाबांच्या समोर. गर्दीत असाही फायदा, पण गर्दीत असा फायदा करणं ही किमया देवाची. आणि अशाच गर्दीमध्ये कुठेतरी चष्मा फेकला जाणं, कुठेतरी पडणं, कुठेतरी लागणं, कुठेतरी होणं, ही सुद्धा त्याचीच किमया असते. संसारामध्ये मनुष्य ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्याचं संपूर्ण नियोजन एका महान शक्तीकडून झालेलं असतं. ती शक्ती त्याला बरोबर आतमध्ये मातीच्या उदरामध्ये असतात, अगदी एअर कंडिशन अशा परिस्थितीमध्ये असताना सुद्धा तोच संरक्षण देतो, तोच वाढवतो, तोच ती परिस्थिती सगळी निर्माण करतो. तोच त्याच्यावर काही पुढच्या जीवनामध्ये काही भोग भोगायचे असतील तर तो बरोबर आईला काहीतरी नको ते पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण करतो. मातेची डोळा गर्भाची आवडी,
मातेचा डोळा कशातून निर्माण होतो? तर त्या गर्भाच्या आवडीतून निर्माण होतो. आणि गर्भाची आवड कोण निर्माण करतो? साक्षात तो जगत प्रभू निर्माण करतो. कारण त्याला हे सगळं दिसत असतं, त्याला सगळं माहिती असतं, इन टोटली भूत भविष्य वर्तमान. काल आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केला. त्याला ते माहिती असल्यामुळं मग ते बरोबर आईला नको तेवढं तिखट खाण्याची बुद्धी होते. आणि शेवटी परिणाम असा होतो की ते मुलं आंधळ होतं, गर्भामध्ये असताना आंधळ होतं आणि जन्माला आल्यावर मग आंधळ म्हणून जन्माला येतं. किंवा कुठल्याही प्रकारचा अपंगपणा किंवा काही म्हणा वगैरे, ह्या सर्व गोष्टी ह्या पुढे निर्माण होतात. आणि त्याची मूळ कारण ते मूल जेव्हा गर्भामध्ये असतं त्यात साठवलेलं आहे. अशा रीतीनं परमेश्वर समग्र ही योजना करतो. आपल्याला ही माहिती नसतं, पण सगळी योजना ईश्वर करीत असतो. तो न बोलता करतो, न दिसता करतो. म्हणून तो काय करतो याची कधी आपल्याला समजच येत नाही. आणि जोपर्यंत ही समज यावी असा स्वतंत्र रीतीनं प्रयत्न होत नाही तोपर्यंत समज कधी येणार नाही. मी यातच आपला आहे ते रुटीन जे चाललेलं आहे त्या रुटीन मध्येच मी बसून राहणार. एक दिवस ते रुटीन संपून जाईल आणि मीही त्याला संपेल ज्ञानाच्या नावाने शून्य. त्यामुळं पुन्हा मग त्याला त्या 84 लक्ष योनीमधून सगळं फिरत राहावं लागेल. ती सुख ती दुःख उपजो उपजो मरणे नावा नावा असं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. म्हणजे निरनिळ्या प्रकारची नावं घेऊन निरनिळ्या रूपाने पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा मरायचा, पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा मरायचा. आणि प्रत्येक वेळेला तीच परिस्थिती थोडीफार बदलते, पण सुखदुःख तीच कायम असतात. त्यामध्ये सुद्धा सुख पाहता जवा पाडे दुःख पडवता एवढे. सुखाच्या आशेने अनेक गोष्टी मनुष्य करतो आणि शेवटी पदरी येतं ते दुःख येतं. पण ह्या सगळ्याची जाण यावी लागत असते. ही जाण आणून देण्याचं कार्य सुद्धा तो करतो. आणि त्याकरता एक योजना त्याच्यापाशी वेगळी असते. ती योजना अशी की आपल्याच ठिकाणी त्यांनी 5 प्रकारच्या नाड्या निर्माण केल्या. 5 नाड्या, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, अशा 5 नाड्या आहेत. यातल्या 4 नाड्या ज्या आहेत त्यांचं कार्य केवळ भौतिक देहाला धरून आहे. म्हणजे रक्ताभिसरण, अन्नाचं पचन वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी ते करतात. म्हणजे प्राण, अपान, व्यान आणि समान. यातली उद्दान नाडी जरा वेगळी आहे. तिच्याकडे जरा थोडं वेगळं काम परमेश्वराने दिलं आहे. तिचं काम असं आहे की हे जे जीवाचे सगळे उद्योग असतात त्या उद्योगाकडे पाहणं, त्याला निरीक्षण करावं लागत नाही, त्याला पटकन दिसतं सगळं. त्याकडे पाहणं आणि त्या उद्योगाच्या पाठीमाग जो हेतू असेल त्या हेतूमुळं एकच कर्म पुण्यकारक ठरतं किंवा पापकारक ठरतं. महत्व कर्माला नाही. माणसाचा खून मीही इथं करतो माझ्या स्वार्थाकरता, आणि सैनिक जो आहे तोही शत्रूचा खूनच करतो. खून या दृष्टीने पाहिलं तर दोन्ही सारखेच आहे, खूनच आहेत दोन्ही. पण दृष्टीत फरक आहे. दृष्टीत केवढा फरक आहे? इथला खून हे शुद्ध पापकर्म असतं आणि तिथला खून कसा आहे? हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम जितो वा भोक्ष्यसे महिम. जर तू जिवंत जगला, जय मिळवला तर पृथ्वीवरचं राज्य करशील, आणि जर मेलास तर स्वर्गामध्ये तुला जागा मिळेल. म्हणजे दोन्ही दृष्टीने कृती कुठली? खुनाची, मारायची. शत्रू पक्षाचे लोक मारायचीच असतात, या नाही त्या पद्धतीने. म्हणून कृती तीच, परंतु परिणाम एकदम भिन्न आहे. की पराजित झाला किंवा मेला तरी त्याला स्वर्ग प्राप्ती तिकडे आहे, आणि जर जगला, विजय मिळवला तर इथलं राज्यपद आहे. केवढा मोठा फरक पडतो. हा दृष्टीमुळे पडणार, की दृष्टी म्हणायच्या हेतूमुळं पडणारा फरक आहे. एखादी गोष्ट दानाची एक प्रक्रिया, देण्याची प्रक्रिया, पण ती कशी? एखादा मनुष्य अत्यंत विनीत भावाने समर्पण करतो, त्याचा खरोखर समर्पणाचा भाव अत्यंत प्रेमळ असतो आणि त्याला कुठल्याही प्रकारची त्यातून अपेक्षा नसते. दुसरी व्यक्ती कशी असते? मोठेपणा दाखवण्याकरता म्हणून केलेलं असतं.
काही व्यक्ती अशा असतात भरघोस प्रमाणात देतात, पण आपण कुठं नाम नको हे नको ते काही अजिबात कळू नये अशा प्रकारे कार्य करणारे लोक असतात. ते कुठल्याही प्रकारच्या मोठेपणाच्या हेतूने ज्या वेळेला ते कार्य होतं त्यावेळेला ते खरं दान होतं. आणि ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचा भाव त्याच्या पाठीमागे असतो तेव्हा ते दान होत नाही. अर्थात दानापासून पाप त्याला मिळतं अशातला भाग नाहीये, पण पुण्यही मिळत नाही. फरक कशामुळे पडतो? माझ्या वृत्तीमुळे पडतो, माझ्या पाहण्याच्या दृष्टिकोनातून पडतो. अशा रीतीनं त्याचं ते जीवन ह्यातलं जे जीवन त्याचं चालू असतं, जगण्याचं कार्य चालू असतं, त्यावेळेला उद्दान नाडी त्याच्या पाठीमागचा जो हेतू आहे तो हेतू पाहत असते. कुठल्या हेतूने ते त्यांनी केलं आहे हे कार्य ते उद्यान नाडीच आहे. त्याचा दुसऱ्याशी संबंध ना, ती आतून ती बघते आणि नोंद करून ठेवून देते की हे असं आहे. त्यानुसार त्याचं ते प्रारब्ध तयार होत असतं. कारण त्यात घडलेले जे पाप पुण्य अतिशय स्थूल शब्द आहे. खरं सांगायचं मग याच्यामुळे बोध होत नाही खरा. एवढंच आहे की व्यासांनी म्हटल्याप्रमाणे परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्यावर उपकार करणं हे पुण्य आहे आणि दुसऱ्याला पीडा देणं हे पाप. तेवढं करू नये. नाही आपल्याकडून एखादं चांगलं कर्म झालं म्हणजे पीडा तरी होऊ नये. नाही आपल्याला चांगलं बोलतायत वाईट तरी बोलू नये. तेवढं केलं तरी पुष्कळ झालं. म्हणून पाप ज्यामुळे निर्माण होतं, पुण्य ज्यामुळे निर्माण होतं, त्या सगळ्याची नोंद हे बरोबर उद्दान नाडी ठेवते आणि त्यातून त्याचं प्रारब्ध निर्माण होतं आणि त्या प्रारब्धानुसार मग त्याला पुढचं जीवन जगायचं असतं. म्हणून मग त्याच्या ठिकाणी कुठला दोष असावा? कारण ते भोक्तृत्व आहे ना. येताना तो हे सगळं भोक्तृत्व आपल्या बरोबर घेऊन येतो. प्रत्येक जीव आपल्या बरोबर घेऊन येतो. म्हणून मनात पाचिरे पूर्व संचित केले त्यासारखे भोगणे प्राप्त झाले. संतांची वाणी अतिशय शुद्ध आणि स्वच्छ स्पष्ट आहे, कारण तिथं बीडबाड नाही. म्हणून जे काय केलं असेल त्यावेळेला जे केलं असेल त्याप्रमाणे पुढचं त्याचं नियोजन व्हायचं आहे आणि त्याप्रमाणे मग ते मातेलाही इच्छा होते तशा प्रकारचं ती प्रेरणा तिला आपोआप मिळते आणि मग ते तसं मूल चांगलं वाईट किंवा काही असेल तशा प्रकारचं ते जन्माला येतं. एवढी समग्र प्रक्रिया ही मातेच्या उदरामध्ये असताना तिची होते आणि अशा प्रकारचा तो पूर्ण झालेला देह मग बरोबर बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर या प्रत्येक व्यक्तीशी जेव्हा संबंध येतात त्यावेळेला त्याला पूर्व जीवन कारणीभूत असतं. अकस्मात एखादी व्यक्ती जीवनामध्ये येते आणि उद्धार करून जाते. अकस्मात एखादी व्यक्ती जीवनात येते, आहे नाही ते सगळं घेऊन जाते. अचानक काही व्यक्ती येतात, ते जीवाचं कल्याण करून जातात आणि काही व्यक्ती अकल्याण सुद्धा करून जातात. ही सुद्धा सगळी ईश्वरी योजना असते. इतकं सगळं म्हणजे श्री अरविंदांनी म्हटल्याप्रमाणे इथं की ही जी इमारत आहे, आपल्या जीवनाची जी इमारत आहे, ती ॲट रॅन्डम फेकलेल्या विटातून तयार झालेली नाही. याच्या पाठीमागे फार मोठी योजना आहे. प्रत्येक घटनेच्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे योजना आहे आणि ही ईश्वरी योजना आहे. म्हणून ही ईश्वरी योजना आहे हे जाणणं आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं पुढे नियोजन करणं ही सुद्धा ईश्वरी योजना आहे. अशी जी ईश्वरी योजना असते की जी त्याला आपल्या जीवनाचं नियोजन करायला सांगते, ती साधक दशा की त्यातून तो पुढे सिद्धतेकडे जातो. इतरांच्या बाबतीमध्ये कसं होतं की त्यांच्या बद्ध दशेतूनच सगळी गोष्टी निर्माण झालेल्या, ते ईश्वराचं नियोजन. परंतु ते मुळात बद्ध असल्यामुळं, बुद्धी कमी असल्यामुळं आणि ह्या सगळ्याची जाण आपल्याला यावी, काहीतरी शहाणं आपण म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीनं शहाणं आपण व्हावं अशा प्रकारची भूमिका कुठेही नसल्यामुळं मग ते त्याच ठराविक वर्तुळामध्ये फिरत राहतात, त्याच्या पलीकडे जात नाही.
कारण मनाची झेपच तिकडे जात नाही. हे जे काय हाती घेतलंय हे एवढं फक्त करत राहायचं. म्हणजे त्या बैलासाठी पट्टी बांधलेला बैल असतो ना, घाण्याचा बैल, तो काय करतो, नुसता गरगर 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 फिरत राहतो. आणि घेरी येऊ नये म्हणून त्याला पट्टी जरी बांधतात, पण आम्हाला पट्टी बांधणारी कोणी नाहीये आणि त्याची आवश्यकता नाही. पण आधीच ती पट्टी आमच्या बद्ध दिशेतून बांधल्या गेलेली आहे की ती पट्टी सोडून पलीकडे जाण्याची वृत्तीच निर्माण होत नाही. ती वृत्ती निर्माण करणारा जो तो परमेश्वर आहे. त्याचे 4 गुण आपण पाहिले कालपर्यंत: उपद्रष्टा, अनुमंता, भरता, भोगता. हे 4 गुण आपण त्याचे पाहिले. आणि पुढचा जो गुण आहे तो महेश्वराचा आहे. म्हणून असा असलेला हा जो महेश्वर आहे, तो महेश्वर म्हणजे महान ईश्वर, महादेव, देवन का देव, बूढ़ा बाबा, सबसे बडा देव, असं शंकराविषयी म्हणतात. कारण शंकराला जन्म नाही, मृत्यू नाही. म्हणून तो जो शंकर आहे तो सगळ्या देवांचा देव आहे. पण तो सुद्धा देव भौतिक पातळीवर येतो तेव्हा त्यालाही मर्यादा पडतात. आणि त्या मर्यादा कशा पडतात, त्या मर्यादाचं स्वरूपही फार विशाल आहे. ज्ञानेश्वरांनी ते स्वरूप वर्णन केलेलं आहे. म्हणून निवृत्ती वृक्षाच्या फळाला निवृत्तीच्या वृक्षाला प्रवृत्तीचे फळ येणं ज्ञानेश्वरांनी वर्णन केलंय. ये मार्गीचा कापडी महिष आजुनी. निवृत्तीच्या वृक्षाला प्रवृत्तीची फळ येणं. आपलं कसं होतं की प्रवृत्तीच प्रवृत्ती येते, निवृत्तीचा प्रश्नच येत नाही. नोकरीमधून मी निवृत्त झालो, पण बाकी कुठं माझ्या इच्छा, वासना वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तशाच कायम आहेत. त्यातून मी निवृत्त कधी होतच नाही. परंतु जी माणसं प्रपंचातून बाहेर पडलेली असतात त्यांच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलं, प्रपंचातून बाहेर पडणं म्हणजे प्रपंच त्याग या अर्थानं नव्हे, अनासक्ती. प्रपंच करून सुद्धा त्यावर आसक्ती नसणं ही गोष्ट अवघड आहे, जास्त अवघड आहे. म्हणून संसार साधूनी परमार्थ केला, तो नर भला भला रे भला भला असं म्हटलेलं आहे. संन्यास घेतल्यानंतर, जीवनापासून विमुख झाल्यानंतर मग पुढचा मार्ग त्या मानाने सोपा आहे. परंतु संसारात राहून की जिथं प्रलोभनाचे क्षण आपले प्रलोभनाची प्रक्रिया क्षणोक्षणी आहे. कुठलं प्रलोभन मला कसं निर्माण होईल ती सांगता येत नाही. अहो, साधं दुकानात गेलं, बाजारामध्ये गेलं, लक्ष्मी रोडला गेलं, दोन्ही दुकानं दोन्ही बाजूची पाहिली आणि त्यामध्ये त्यांनी साड्या, ड्रेसेस नेते आणि त्यात दिवाळीचा काळ. मग काय विचारता, इतकं विलक्षण असतं की जाणाऱ्या माणसाला असं होतं येतलं हे घेऊ ते घेऊ ते घेऊ ते घेऊ काय घेऊ. आणि ज्याला खरेदी खरोखर स्वतः करता खरेदी करायचं त्याची मती तर भांबवून जाते. साड्या म्हटल्यानंतर पैठणीपर्यंतच्या अनेक साड्या हे ढीक तुमच्या समोर तो रचून ठेवतो. काय कसं सिलेक्ट करणार, केवढं प्रलोभन आहे. ठराविक 2-4 गोष्टी असल्या तर त्यामानाने आपल्या वडकी गावातलं दुकान एखादं असेल तिथं आपलं सोपं जातं. ठराविक वाण आपले 2-4 प्रकारचे कपडे ठेवले, हा त्यातलं हे बरं हे घेतलं, आपलं संपलं का. पण पुण्याच्या दुकानात गेल्यानंतर डोकं फिरतं इतकी प्रलोभन. बरं, त्यातही प्रलोभन म्हणजे किती आणि आतून येणारी प्रलोभन किती. बाहेरून माणसावर जो परिणाम होतो, एक प्रकारची भीती म्हणा, धास्ती म्हणा, धोका म्हणा, हेही असतं. त्यातूनही माणसाला बाहेर पडावं लागतं. पण दुसरे आणखी प्रलोभनं असतात, ती म्हणजे सोन्याच्या साखळीसारखी आहे. रामकृष्ण परमहंस म्हणाले, अरे लोखंडाची साखळी तोडणं सोपं आहे, पण सोन्याची साखळी तोडवत नाही म्हणाले. वास्तविक तोडायला सोपी पण तोडवत नाही. लोखंडाची साखळी तोडायला अवघड पण सहज तोडतो मनुष्य. काय मौज आहे. थोडा एक विचार करण्यासारखा सगळा प्रांत आहे, मोठा मजेदार. अत्रि ऋषीकडे 4 शिष्य होते.
त्यांनी शिक्षण वगैरे घेतलं आणि अत्रि ऋषी म्हणाले की आता सगळ्यांना या 4 शिष्यांना इंटर्नशिपची आवश्यकता आहे. आठवायला पाहिजे ना, इंटर्नशिप शिवाय मनुष्य तयार होत नाही. तर म्हणाले ना पाठवतो. त्यांनी एकाला बोलावलं, म्हणाले हे बघ, तिथून दूरवर जा, दाट वनराई आहे अशा ठिकाणी जा, आणि तिथं काही हे आहेत, झाडं झुडं चांगली आहेत, खाण्यापिण्याची व्यवस्था होईल तिथे, कंद फळ वगैरे मिळतील तुला तिथे. तिथं 1 वर्षभर तो राहा म्हणाला. ठीक आहे. दुसऱ्याला बोला, त्याला म्हणाले तू अशा दाट रानात जा, पण म्हणाले याच्या पलीकडे जा, तिकडे म्हणाले खायला फारसं मिळणार नाही, आणि उलट वाघ सिंहाची भीती असेल, तिथे जाऊन तुला साधना करायला पाहिजे, ते तू कर. बरं आहे म्हणाले गुरुदेव, आपल्या आज्ञाप्रमाणे मी जातो. तो गेला. तिसऱ्याला बोलावला. तिसऱ्याला म्हणाले हे बघ, तू गावात जा, गावामध्ये एक हनुमंताचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये राहा, आणि तिथं बसून म्हणाले आपल्या मंदिराची कामं प्रामाणिकपणाने करायची, होईल तेवढं लोकांनाही सहाय्यकारी अशा प्रकारचं जे शक्य होईल आपल्याला तेवढं करायचं, आणि तिथे साधना करायची म्हणाले. आणि चौथ्याला बोलावलं. त्याला सांगितलं की ह्याच गावच्या पाणवठ्यावर तू जा. पाणवठा म्हणजे जिथून गावातले सगळे पाणी वगैरे घेऊन जातात, जिथं विशेष करून महिला येतात धुणी भांडी वगैरे करणं, आणि डोक्यावर पाणी घेऊन घरी जातात, आंघोळी वगैरे तिथे करतात, अशा ठिकाणी तिथं वैस म्हणाले, आणि तिथं बसून ध्यान कर. बरं. तर म्हणाले ठीक आहे. त्याप्रमाणे 4 शिष्य निघाले गेले. वर्षभराने 4 शिष्य परत आले. आता म्हणाले सर्टिफिकेट द्यायला पाहिजे, प्रमाणपत्र, आता किती पास झालात किती नापास झालात बघतो म्हणाले. पहिल्याला बोलावलं. म्हणाले तुझी साधना कशी काय झाली? छान झाली म्हणाले. उत्तम अनुभव आले? हो म्हणाले, अनुभव उत्तम आले. त्याने आपल्या अनुभवाची जंत्री वगैरे सगळी सांगितली. छान छान म्हणाले. तिथं म्हणाले तुझी खाण्यापिण्याची व्यवस्था झाली? तर म्हणाले हो, तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे सगळी व्यवस्था झालेली होती, आणि तिथं फळं वगैरे मुबलक होती म्हणाले. केव्हाही उठलं, कुठेही जवळ गेलं झाडाचं, घ्यायचं चिकूच झाड असायचं, कुठं सीतफळाचं, कुठं पेरूचं असायचं, कडा आंब्याचं असायचं, त्या ऋतूमध्ये ते फळ अगदी फळाने लगडलेलं असं झाड ते असायचं, आणि ते भरपूर मिळायचं म्हणाले. पाण्याचा तुटवडा नव्हता, आणि व्यवस्थिशीर साधन झाली, सगळं उत्तम झालं. छान. दुसऱ्याला बोला. तर म्हणाल तुझी साधना कशी काय झाली? माझी साधना चांगली झाली म्हणाले, पण फार भीती होती म्हणा. दर क्षणाला अशी भीती होती, विलक्षण भीती होती. तर कशाची भीती? अहो वाघ सिंह ओरडायची म्हणा, डरकाळ्या मारायची, आणि मी आपला तिथं बसलो माझ्या समोरून फिरायची म्हणा. त्यांची पिलं होती, ती पिलं यायची म्हणाले, माझ्या मांडीवर बसायची, माझा जीव असा असा करायचा, आणि पिलं खेळायची म्हणाले. ते पिलांची भीती नव्हती, पण त्या पिलांची आई तिच्या जर लक्षात आलं तर ती मला खाऊन टाकेल ही भीती होती. अशा भीतीमध्ये सुद्धा म्हणाले केलं. सुरुवातीला मोठं अवघड गेलं, त्रास झाला म्हणाले, पण मग पुढे मला असं वाटायला लागलं की आपण घाबरण्याचं कारण नाही, आपल्या पाठीमागे गुरुची शक्ती आहे, आणखीन त्यामुळं काही होणार नाही, कशाला घाबरायचं आपण, असं माझं मी माझ्या मनाला सांगितलं. 2-4दा असं सांगितल्यानंतर मन ते स्वस्थ झालं. आणि मग 1-2दा असाही प्रसंग आला की त्याला प्रत्यक्ष ती वाघीण सुद्धा आली. ती मुलं इकडे माझ्या मांडीवर बसलेली, इकडे फिरतायत तिकडे फिरतायत, आणि ती वाघिणी तिथं समोर बसली, पण वाघिणी तेवढ्या तृप्ततेनं बसलेली मी पाहिली म्हणाली. तिला भीती वाटत नव्हती माझी, किंवा माझ्यावर झेप घेऊन मला खावं असं त्या वाघिणीला सुद्धा वाटलं नव्हतं म्हणाले. आणि तेव्हा मला तुमची किमया कळली की एवढ्या प्रत्यक्ष वाघाच्या एवढ्या भीतीच्या आवरणाखाली असून सुद्धा मला कुठल्याही प्रकारची चिंता राहिली नाही म्हणाले, आणि फार सुंदर अनुभव आले. अत्रि ऋषी म्हणाले बैस म्हणाले,
नंबर 1 तुला देतो. तिसऱ्याला बोलावलं. तिसरा आला तो गावामध्ये, ज्याला मारुतीच्या देवळात बसायला सांगितलं होतं. तो म्हणाला, तेव्हा तिथं म्हणाले इतकं झालं की लोक म्हणाले, मी आपला प्रामाणिकपणाने तिथं राहायचो, देवाची पूजा अतिशय प्रेमाने देवाची पूजा आपली करायची, आणि मग लोक वगैरे संध्याकाळी येत असत. कोणी आले की लोकांच्या मनामध्ये तो भक्तिभाव असतो, नमस्कार वगैरे मला करायचे. त्यातून काही लोकांची जरा जवळीक साधल्या गेली, कारण रोज येणारे असे लोक होते ते. मग त्यांना असं वाटलं महाराजांना आपण काहीतरी आणखी द्यावं वगैरे म्हणून त्यांच्याकडून येत राहिलं. म्हणाले मला पंचायत पडली. म्हणाले बसल्या बसल्या इकडून येतं इकडून येतं इकडून सगळीकडून येतं, मजा मजा सगळी चाललेली आहे. म्हणाले नको ते जीवन, असं वाटलं म्हणाले. आणि त्या दिवशी रात्री एक गंमत झाली. हनुमंताचं ते मंदिर आणि हनुमंताचं दर्शन मला झालं. दर्शन झाल्याबरोबर तर आनंद झाला, परंतु हनुमंताचं ते साजरं गुजरं प्रेमळ रूप नव्हतं, अत्यंत क्रूर अशा प्रकारचं होतं. मला भीती वाटायला लागली आणि आतून असं जाणवलं की आपली काहीतरी चूक झाली, काहीतरी बिघडलं आपल्याकडून. त्यामुळे हनुमंताने दर्शन दिलं ही आनंदाची गोष्ट, पण अशा क्रूर स्वरूपामध्ये दर्शन का द्यावं त्यांनी. आणि तेवढ्यात ते हनुमंत बोलायला लागले. अरे म्हणाले, एवढ्या करता तू गुरुच्या आश्रमामध्ये राहिला होता, त्यातून तुला काहीच बोध झाला नाही, गुरुने तुला काही उपाशी ठेवलं नाही, आवश्यक ते तुला ते सगळं दिलं, पण इथलं जीवन, भौतिक जीवन आणि आश्रमीय जीवन, त्या दोन मध्ये निश्चित फरक पडतो. तेवढा फरक गुरुने अवश्य केलेला होता आणि त्यानुसार तुला दिलं होतं. नाही तर आतापर्यंत तू केव्हाच खलास झाला असता. या प्रापंचिक जे तुझ्याकडे येतात त्यांना जरा विचारून पहा की त्यांनी आपली संपत्ती कशा पद्धतीने मिळवलेली आहे, हे जरा त्यांना विचारून पहा, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. आणि एवढं म्हणून ते हनुमंताचं ते दृश्य नाहीच झालं. दुसऱ्या दिवशी त्याच्यात ते पूर्ण लक्षात. दुसऱ्या दिवशी म्हणाले, तिथे आलेला जो मोठा श्रीमानग्रस्त होता तो त्यांना बरीचशी एवढी फळं गिळ येते वगैरे सगळं असं घेऊन आला. आणि त्यावेळेला मी सहज विचारलं, कालच्या ह्याच्याप्रमाणे विचारलं की म्हणाले तुम्ही व्यवसाय कुठला करता. म्हणाले तो म्हणाले मी सावकार आहे. असं हो म्हणाले. मग सावकारीमध्ये तुम्ही लोकांना दिलेले जे पैसे असतात त्याच्यावर व्याज वगैरे आकारता. तर म्हणाले हो, तो आमचा धंदाच आहे. तर व्याज म्हणाले किती आकारता, कसं आकारता. तर त्याने आपला हिशोब सांगितला. तर म्हणा खरं खरं सांगा कशा पद्धतीने करता. एक मनुष्य होता, त्याने पैसे कर्जावर दिले. कर्ज त्या ग्रस्ताने परतफेड कर्जाची केली आणि व्याजाचं फेड करायची त्यांनी 16 रुपये दिले होते 5 महिन्याकरता. नाही 16 रुपये दिले 5 महिन्याकरता म्हणून दिले होते. आणि 5 महिन्यानंतर त्यांनी त्या 16 रुपयाच्या ऐवजी म्हणाले 100 रुपये घेतले, व्याजासह 100 रुपये घेतले. तर म्हणाल मग हा हिशोब तुम्ही कसा केला. तर त्यांनी सांगितलं कि म्हणाल भाई 16 रुपये हमने लिए थे आपसे 5 महीने के लिए, 16 बच्चे 80 होतात ना. तो म्हणाला कि 16 बच्चे 90, और तुम्हारी हमारी बड़ी भारी पीढ़ियों की दोस्ती है, इसलिए तुम्हारे लिए 10 रुपये छोड़ दिए. अरे 100 रुपये तो लाभ. असा हिशेब तुम्हाला सांगतो, हा व्यापारी हिशेब आहे. आणि हे खेड्यातून वगैरे जे असं सावकारी जे करतात ते अशा प्रकारचा हिशेब करतात, कारण लोकांना गणित वगैरे येत नाही, कळत नसतं आणि ते तसे प्रामाणिक असतात. पण हा तर खेडूतांचा किंवा अशिक्षित लोकांचा भाग झाला. तो मनुष्य म्हणाला, अत्रि ऋषींना तो मनुष्य सांगतो की मी त्या सावकाराला असं विचारलं आणि त्यांनी सांगितलं. मला म्हणाले घृणा आली.
मला वाटलं की अरे अशा रीतीनं तू त्या माणसाला पिळून घेतो अक्षरशः, आणि त्यातही मग ते दस्तऐवज, त्याचे खोटे नाटे प्रकार करणं, हे ते वगैरे, ह्या सर्व गोष्टी चालतात. ते म्हणाले मी पाहिलं आणि तेव्हा मला म्हणाले माझ्या गुरुची किमया मला कळली. हनुमंताचं निमित्त झालं. हनुमंत क्रूर रूपाने का होता? कारण त्यांनी सांगितलं. म्हणजे ते क्रूर रूप केवळ धारण करून हनुमंताने अशी परिस्थिती दिली की अरे मूर्खा, तू जर अशा रीतीने करीत हे जीवन जर तुला बरं वाटत असेल तर आतापर्यंत सर्व पुण्य वाया गेलं, म्हणून तसं करू नको, हा मूर्खपणा होईल. आणि मी सावध झाले. तेव्हापासून आलेली माणसं कोणाविषयी काही बोलायचंही नाही. कारण कित्येक लोकांचे चांगल्या ह्याच्यातून त्यांनी मिळवलेला असतो, नीतीच्या मार्गाने पैसा मिळवला असतो. त्यामुळे तेही याच्याबरोबर ओल्याबरोबर सुक्याबरोबर ओले भरडले जातात. तसे आपल्याकडून होऊ नये. म्हणजे कोणावरही अन्याय होऊ नये, कोणाविषयी पाप प्रवृत्ती मनामध्ये असू नये. आणि त्याच वेळेला आपलं खरं हित कशात साठवलेलं आहे याचंही विस्मरण असू नये, याची विशुद्ध जाण. म्हणाले देवा आपणच मला करून दिली. आणि पुढचं म्हणाले माझं जीवन अतिशय चांगलं गेलं. आज बरेचसे अनुभव घेऊन मी एका विशिष्ट पातळीवर आलो. ती पातळी कोणती ते तुम्ही जाणा. झालं. चौथ्याला बोलावलं. तो म्हणाला की मला तुम्ही पाणवठ्यावर बसवलं होतं आणि तिथेच बसून ध्यान करायला मला सांगितलं. आता मऊ जशी व्हायची म्हणाले की तिथे येणाऱ्या सगळ्या बहुतांशी महिला, त्या आल्यानंतर महिलांची कुजबूज, त्यांची बोलण्याची पद्धत, निंदा, गाऱ्हाणे, टीका, सुनेनं सासूची टीका करायची, सासूने सुनेची टीका करायची, वगैरे वगैरे सगळे प्रकार, हे सगळे म्हणे माझ्या कानावर येत होते. आता काही वेळेला ऐकून थोडं बरं वाटत होतं. पुढे पुढे असं वाटायला लागलं की काय हे या लोकांचं जीवन आहे, सारखं संघर्ष, भांडण, चिंता, कटकटी, असं जीवन. अहो असं जीवन पाहण्यात बरं वाटतं, भोगण्यात नाही. टीव्हीवर आम्ही काय पाहतो हे सगळे संघर्ष आहेत ना. हे जास्तीचं टीव्ही पाहणं म्हणजे नको ते संघर्ष माझ्या घरात ओढून आणणं असा प्रकार आहे. कारण नसताना संघर्ष निर्माण होतात. कित्येकदा हा अनुभव येतो की आपल्या घरामध्ये व्यवस्थिशीर चाललेलं आहे, काहीतरी अचानक असं काहीतरी घडतं की त्यामुळं वादावादी निर्माण होते, भांडण निर्माण होतं. काही वेळाने ते निघूनही जातं, मनातही काही राहत नाही, पण त्या वेळेला ते मोठा संघर्ष निर्माण करून जात. कशामुळे होतं हे? आजूबाजूचं समग्र जीवन जे संघर्षमय आहे ते संघर्ष आम्ही आमच्या टीव्हीवर पाहतो, आमच्या घरात बसून ते पाहतो, बाहेरचं सगळं ओढून घेतो. म्हणून श्री अरविंदांनी त्याला टीव्ही नव्हता पण रेडिओ ऐकायला सुद्धा परवानगी दिली नव्हती. आश्रमामध्ये कोणीही रेडिओ ऐकायचा नाही. कारण रेडिओवर प्रवचन, हिंदी वगैरे सगळं असायचं ना त्यावेळेला सुद्धा. कारण यातून म्हणाले नको ते संघर्ष मी माझ्या घरामध्ये ओढून घेतो, ती प्रक्षेपण सातत्याने होत असतात. म्हणून त्यांनी ते रेडिओ वगैरे सगळा बाद केला. टीव्हीचा तर प्रश्नच नव्हता. आता रेडिओ बरा पण टीव्ही नको अशी परिस्थिती झाली. आणि दिवसेंदिवस तर असं झालं की इतकी घृणास्पद गोष्टी डोळ्यांनी बघाव्या लागतात. टीव्ही सुरू केला आणि त्यात ते निरनिराळ्या प्रकारचे चॅनेल आणि त्यांचं ते नाटणं उडणं वगैरे वगैरे, हे सगळं त्यात कला नाही, सौंदर्य नाही, काहीही नाही. आणि नुसतंच काहीतरी वेडेवाकडेपणा सगळा चाललेला असतो. पण हे आणि आमची मुलं ते अगदी व्यवस्थिशीर बसतात, तासन तास बघत बसतात. केवढं मोठं आकर्षण निर्माण होतं. कारण डोळ्यासमोर खरी कला नाही, हे असं काहीतरी अर्धवट वगैरे अशा प्रकारचं जे आहे ते मुलं पाहतात आणि त्याप्रमाणे ते करायला लागतात. आणि त्याचं आम्ही कौतुक करतो. कौतुक का करतो? आमचा मुलगा म्हणून कौतुक करतो. कौतुकाने बिघडत नाही, परंतु जाणीव असेल तर तो म्हणेल की असं करू नको, हे नको. नाचायचं तर तुझी इच्छा नाचायची आहे ना, एक तर ते टीव्ही वगैरे सगळे बाजूला करून द्यायचे. त्याचे काही चांगल्या गोष्टी असतात तेवढ्या जरूर पाहू द्यायचा, पण हा फाजीलपणा सगळा बाजूला बाद करायचा. ज्याला जाण असेल तो आपोआप न कळत करी, निदान स्वतः जरी तिथून उठून निघून जाईल. अशा रीतीनं म्हणजे ही प्रलोभनं जी आहे. आणि त्यात माझ्या मुलाचं कौतुक म्हणजे ठीक आहे, परीक्षेत पास झाला उत्तम रीतीनं, चांगल्या प्रकारचे मार्क मिळाले, कौतुकास्पद गोष्ट आहे. नोकरीमध्ये यश मिळवलं, चांगला पगार मिळवला, आहे ती कौतुकाची गोष्ट आहे. पण नको त्या गोष्टीचं कौतुक
कारण त्यातून पुढे पुढे फाटी त्याला कसे फुटत जातात याचंही मी नकळत कौतुक करायला लागतो. आणि माझी मुलं मी स्वतः अशा रीतीनं बिघडवतो, हे सुद्धा कशा करता की माझी मुलं चांगली व्हावीत ह्या भावनेतून, परंतु प्रत्यक्षामध्ये ते वांगली होत असतात. इकडे लक्ष न गेल्यामुळं हे सगळं घडून येतं. असं एक चमत्कारिक स्वरूपाचं आकर्षण हे प्रलोभन आहे. आता तिथं म्हणाले घराघरातले सगळे संघर्ष इच्छा नसताना सुद्धा कानावर पडायचे. पण तेव्हा म्हणाले तुम्ही सांगितलं होतं आणि आतापर्यंत प्रयत्न केला होता की या भौतिक स्तरावरून माणसाने पूर्ण अलिप्त व्हावं आणि त्या सोहमवर बरोबर कॉन्सन्ट्रेशन करावं. आणि हे कॉन्सन्ट्रेशन कुठं करता आलं पाहिजे? पाणवठ्यावर, युद्धभूमीवर. यू शुड बी एबल टू मेडिटेट इन द रोअरिंग ऑफ गन्स असं माताजीनं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष युद्धभूमीवर सुद्धा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करता आलं पाहिजे. एवढं कॉन्सन्ट्रेशन चित्ताच्या एकाग्रतेचं महत्व आहे. ते म्हणाले मी त्याप्रमाणे केलं. हळूहळू असं झालं म्हणाले की ते त्यांचे जरी बडबडी चालू असल्या तिकडे तरी माझं लक्ष जात नव्हतं. मी माझ्या मनाच्या ठिकाणी स्थिर होतो. पण म्हणा मधून मधून डोळे उघडायला लागत होते. डोळे उघडत होतो, पाहत होतो तर तिथं महिला आल्या, त्या पाणी गिणी भरायच्या वगैरे आणि ते आंघोळी करायचे, कपडे बदलायच्या. आणि ते सगळं म्हणाले इच्छा नसली तरी डोळे मिटून घेत होतो. पण मधून मधून नकळत डोळे उघडत होत आणि आतून असं वाटत होतं किंचित का होईना डोळे उघडे ठेवा, बघावं. पण म्हणाल्या तुमची किमया काय आहे हे मला तिथे कळलं. गुरुचं कार्य कशा प्रकारचं असतं आणि आपल्या घरी बसून प्रत्यक्ष संबंध एकमेकाचा जरी आला नाही तरी तो गुरु कशा रीतीने लक्ष ठेवत असतो त्याचा हा नमुना आहे. म्हणाले हळूहळू असं झालं माझं की आपोआपच डोळे मिटायला लागले. त्यामुळं मुद्दाम केव्हा तरी थोडंसं बघावं असं वाटण्याच्या ऐवजी बघूच नाही, कधीही बघू नये. आणि होता होता एकदा असंही झालं की म्हणाले जसं मुक्तानंदाच्या जीवनामध्ये आहे की डोळे मिटलेल्या अवस्थेमध्ये एक स्त्री नग्न रूपाने माझ्या समोर आली आणि एक दिवस नाही 3-4 दिवस पर्यंत मी सातत्याने पाहतो, परंतु म्हणाले माझी एकाग्रता ढळली नाही. हे समोरचं दृश्य पाहत असून सुद्धा माझी एकाग्रता ढळली नाही. पुढे म्हणाले मी प्रयत्न केला की ठीक आहे, मेंटल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो की मनाने त्या गोष्टी आपण आपल्या डोळ्यासमोर आणायच्या. आणि ते आणत असताना त्यावेळेला तिकडे एकाग्रता होते किंवा नाही, आणि नुसती एकाग्रता नव्हे तर त्याच्या पुढची जी अनुभवाची पायरी आहे त्या पायरीवर मी चढतो किंवा नाही इकडे लक्ष दिलं. आणि तेव्हा म्हणाले माझ्या हे लक्षात आलं की खरोखर म्हणाले इथल्या कुठल्याही गोष्टीचं प्रलोभन मला कधी निर्माण झालं नाही. हेतुपूर्वक जरी प्रलोभन निर्माण करतो म्हटलं तरीही ते झालं नाही. ते आत्री म्हणाले की तू जिंकलंच. म्हणाले पहिला नंबर तुझा. जीवनामध्ये ही प्रलोभन असतात आणि ही प्रलोभन असू नयेत. किंबहुना प्रलोभन आली निर्माण झाली तरी आपण त्याला फसू नये एवढी मनाची तयारी करावी लागते. विवेकानंदाची गोष्ट अशी आहे ना की ते अमेरिकेमध्ये एक मुलगी त्यांच्याकडे आली आणि ती म्हणाली मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. तर म्हणाले का बरं, माझ्यापाशी काय, मी एक संन्यासी मनुष्य, माझ्याशी विवाह करून तुम्हाला काय मिळणार? नाही म्हणाले, माझं सौंदर्य आणि तुमची विद्वत्ता एकत्र येईल असा मुलगा मला हवा आहे, त्याकरता मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. विवेकानंद म्हणाले एक पहिली गोष्ट म्हणजे तर अशी आहे की जर विरुद्ध झालं, माझं सौंदर्य आणि तुमची बुद्धिमत्ता मुलाच्या ठिकाणी आलं तर काय भयानक परिस्थिती होईल, हा एक भाग. आणि दुसरं म्हणाले विवाह केल्यानंतर तो मुलगा केव्हा होईल काय वगैरे हा प्रश्न लांबचा आहे, त्यापेक्षा आता तुम्ही मला माझा मुलगा माना, म्हणजे काम सुरू. केवढी मनाची तयारी आहे. हा अशी तयारी या भौतिक जीवनामध्ये राहून जेव्हा मनुष्य अशी तयारी करतो तेव्हा त्याची प्रगती होत राहते. पण ही तयारी सुद्धा कोण करतं, तोच करून घेतो, म्हणून त्याच्याशिवाय होत नाही. गुरुची कृपा झाल्याशिवाय ह्या कुठल्याही गोष्टी घडत नाहीत.
गुरुची कृपा झाल्यानंतर ह्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा सहज रीतीनं होत राहतात आणि त्याचं त्याला भानही नसतं. असं हो माझ्याकडून असं असं झालं, बरं ठीक आहे, तो त्याची पुढे निघून जातो किंवा ऐकून न ऐकल्यासारखा करतो. कारण कुठल्याही प्रकारचा मोठेपणा नसतो, मोठेपणा त्याची ठिकाणी असत नाही. म्हणजे अहंकाराचं पूर्णपणे निर्मूलन होतं. अहंकार अनेक स्तरावरून कार्य करतो. मनाच्या स्तरावरून कार्य करणारा अहंकारच आहे. ते कार्य कसं, मन माणसाचा विविध प्रकारचे अनुभव घेत आहे आणि एका कोठीमध्ये साठवून ठेवतं. ते बरोबर त्याची आठवण त्या त्या वेळेला होते आणि त्याप्रमाणे मनुष्य आपलं कार्य करून जातो. हा मनावरचा अहंकार, कारण तो त्याचा स्वतःचा अनुभव असतो म्हणून तो म्हणतो माझा असा अनुभव आहे. ज्ञानेश्वरांनी सुद्धा असं म्हटलंय की अरे म्हणाले हे दशोपनिषदी हे माझ्या समोर अमृत अनुभवाविषयी त्यांनी सांगितलेलं आहे की दशोपनिषदी सुद्धा मान खाली वाकवून माझ्या समोर उभे राहतात. म्हणजे अमृतानुभवामध्ये जे काय वर्णन केलेलं आहे त्याची महती एवढी मोठी आहे की दशोपनिषद सुद्धा त्याच्या पुढे फिकी पडतील. एवढी मोठी महती आहे. हे सगळं हे कशामुळं झालं, हे सगळं त्याच्यामुळं झालं. पण तो अहंकार आवश्यक आहे. म्हणून माझी योग्यता एवढी मोठी की त्यामुळे दशोपनिषदे सुद्धा फिकी पडतील. हा अहंकार वाटतो, पण हे अहंकार नाही, हे अस्मिता असते. अहंकाराचं स्वरूप अस्मितेमध्ये परिवर्तन करण्याकरता जी काही शक्ती लागते ती सुद्धा ईश्वराकडून आलेली असते. एरवी आपल्या मनाने परिवर्तन होऊ शकत नाही. तुकारामाने असं म्हटलेलं आहे, फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाल भारवाय. म्हणजे स्वतःकडे एवढा कमीपणा घेतला की अरे हे आहे हे सगळं परमेश्वराचं आहे, त्याचं भांडार फक्त मी हमाल म्हणून तुम्हाला देतो, तुमच्यापर्यंत आणून पोहोचवतो. अशा प्रकारची विनम्रता. पण त्याच वेळेला पुन्हा असंही म्हणतात की आम्हाला कशाला बाकी श्रुतीचा तो अर्थ आमासीच ठावा येरानी व्हावा भारमाथा. श्रुतीचा खराखुरा अर्थ काय तो आम्हाला माहिती आहे, बाकीच्या लोकांनी आपल्या हमालासारखा भार व्हावा डोक्यावर. केवढी मोठी अस्मिता, केवढी विलक्षण अस्मिता. ही अस्मिता असण्याकरता अहंकार लागतो. पण अहंकाराचं अस्मिता हे अत्यंत सोज्वळ पण प्रभावी स्वरूप आहे. हे प्रभावी स्वरूप मनाच्या माध्यमातून अहंकाराच्या द्वारे निर्माण होतं. त्यानंतर हाच अहंकार आहे. बुद्धीच्या बाबतीमध्ये हा अहंकार कार्य करतो. तो कार्य कसं करतो, बुद्धी म्हणजे निश्चयात्मका बुद्धी. एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणं. मुलीचं लग्न ठरवायचं आहे, 10 ठिकाणं पाहिली, कुठे प्लस पॉइंट कुठे मायनस पॉइंट असतात. हा मुलगा किती शिकलेला आहे, हे आहे ते आहे वगैरे, ठीक आहे, पण दारुडे आहे, मायनस पॉइंट आला. दुसरा कमी शिकलेला आहे परंतु अतिशय सोज्वळ आहे, समाधानी आहे, प्रेमळ आहे, ठीक आहे, पण दरिद्री आहे. तिसरा घेतला, त्याच्या ठिकाणी कोठे काही एक आहे एक नाही, अशा पद्धतीनं हे सगळं होतं. आणि मग त्याप्रमाणे प्रत्येकाचे प्लस मायनस पॉइंट ठेवून ठरवून आणि मग तो म्हणतो की हा हे ठीक आहे, इथे कुंडली जुळते, इथं अमके होतं धमकं होतं सगळं, हा ठीक आहे, इथं मग हे ठीक आहे, मान्य करायला हरकत नाही. तो ठरवतो. हे कोण ठरवतं, बुद्धीचं कार्य अशा प्रकारचं. आता हे लग्नाचं उदाहरण दिलं, पण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे बुद्धीचं कार्य असतं. म्हणून तेही करावं लागतं, त्या वेळेला तो निर्णय घ्यावा लागतो. हे कार्य मनुष्य 2 स्तरावरून करतो. एक त्याचं नाव विवेक असं आहे आणि दुसरं वैराग्य असं आहे. बुद्धीचा निर्णय विवेकाच्या स्तरावरून होतो, वैराग्याच्याही स्तरावरून होतो. विवेकाच्या स्तरावरून म्हणजे कसा की हे योग्य आहे, आता सांगितलं प्लस मायनस पॉइंट काढून त्याप्रमाणे निर्णय घेणं, हा बुद्धीच्या स्तरावरचा विवेक आहे. आणि याच्या पलीकडचा जो आहे, काय असेल ते असेल, चांगलं असेल किंवा वाईट असेल, तो लुक ॲट इट ॲज लाईफ इन टोटॅलिटी. हा दृष्टिकोन एक वेगळा आहे. म्हणजे संपूर्ण जीवन जणू काही डोळ्यासमोर आलं. काल आपण जे पाहिलं भूत भविष्य आणि वर्तमान एका दृष्टीमध्ये त्याच्या समोर येणं आणि त्यानुसार निर्णय होणं.
ऑटोमॅटिक आहे आणि इन्स्टंटेनियस स्पॉन्टेनियस डिसिजन. त्यावेळेला ते डिसिजन असं नाही असं करा संपला. हे जे डिसिजन आहे हे तिथून हे वैराग्याच्या स्तरावरून म्हणजे ईश्वराकडून आलंय इंट्युइटिव्ह फोर्स त्याला म्हणायचं. मग तिथून तो सांगतो. एक स्वामीच्या बाबतीमध्ये नाव न घेता त्याचं नाव न सांगता घडलेली घटना तुम्हाला सांगतो. एका मुलाचं लग्न ठरलं. त्याप्रमाणे सगळं झालं. ठरल्यानंतर पत्रिका वाटल्या तर सगळं लग्नाची तारीख निश्चित झाली. सगळं झालं. कापड तोपड खरेदी झाली. सगळं झालं. स्वामींच्या समोर ते आले आणि त्यांनी ठेवलं. म्हणाले महाराज हे असं असं आहे आणि हे करावं का म्हणाले. करावं का नाही तर असं असं ठरलंय म्हणाले. असं स्वामी सहसा ह्या गोष्टी बघत नसत पण ते जरा जवळचे होते. त्यांनी बऱ्यापैकी स्वामीची सेवा केली होती म्हणून स्वामीला वाटलं ते बघावं. त्यांनी ते पाहिलं पत्रिका वगैरे. स्वामींना सगळं कळत असे. पत्रिका गित्रिका वगैरे सगळ्या गोष्टी कळत असत त्या. ते पाहिलं आणि ते म्हणले नको हा विवाह नको म्हणाल. आता काय करावं. सगळं ठरलं. केवढा नामुष्कीचा प्रसंग आला. सगळं ठरलं. पत्रिका वाटल्या. कापड खरेदी झाली आणि आता एकदम हे मोडायचं लग्न म्हणजे केवढी पंची किती मुश्किल झाली. त्यांनी सांगितलं आपली अडचण. ते म्हणले मला जे वाटलं ते मी सांगितलं. आता तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करा. मी असं करू नका किंवा करा असं मी सांगितलं नाही. मला जे काय योग्य वाटलं त्याप्रमाणे मी निर्णय दिला की बा हा विवाह करू नका. याच्यामध्ये काहीतरी त्यांना ते बरोबर दिसलं. कुठला तरी कुयोग वगैरे असा दिसला आणि ते म्हणलं हे करू नका म्हणाल. शेवटी मग काय स्वामीचं म्हणणं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ही मनाची योजना बघा त्याची. म्हणजे ज्या माणसाने पत्रिका दाखवली त्याच्या मनाची तयारी बघा. तो म्हणाला की आहे हे अवघड गोष्ट आहे म्हणाले. आता त्या माणसाला नाही म्हणून सांगणं त्याची दृष्टीनं आणि आमची समाजामध्ये मान प्रतिष्ठा वगैरे जी काय त्यालाही म्हणाले धक्का देणारी ही घटना आहे. पण तो म्हणला ठीक आहे. आपा म्हणाले तुमच्या मुखातले शब्द आहेत मी त्याच्या पलीकडे ना. काय होईल म्हणाले जास्तीत जास्त माझी मानहानी होईल. मी सगळी सहन करायला तयार. पण तुमचा शब्द मी मोडू देणार नाही. मी त्याप्रमाणे करीन. आणि खरोखर घरी गेल्यानंतर घरी त्यांनी सांगितलं की असं असं आहे. सगळेच चिंतातूर झाले. पण त्यात एक जण होता. तो म्हणाला असं करू आपण की काय परिस्थिती आहे ती म्हणाले आपण त्याला सांगू. सर्व रीतीनं स्वच्छ मनाने त्याला सांगू की बा असं असं आहे. ही पत्रिका जी आहे आमच्या ते लक्षात आलं नाही आणि एका ज्योतिषाने ते नंतर पाहिली आणि त्याने असं सांगितलं की बा असं करू नका. म्हणून हे तुमच्या मुलीच्याही दृष्टीने कल्याण करणारी गोष्ट नाही आणि आमच्या मुलाच्याही दृष्टीने कल्याण करणारी गोष्ट नाही. म्हणून दोघांच्या हितात दोघांचं हित साधावं या भूमिकेतून फक्त तुम्हाला सांगतो की आपण हे रद्द करूया. मानवलं आणि ते त्याच्याकडे गेले. त्या ग्रस्ताला आधी धुकधुक वाटत होती की कशा प्रकारे हा प्रसंग त्यांच्या समोर मांडावा. पण शेवटी हिंमत केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला धक्का बसेल अशी गोष्ट मी सांगायला आलेलो आहे तुमच्याकडे. तुम्हाला काय झालं. तुम्हाला झालं काही नाही परंतु एक म्हणाले हे लग्न होण्याच्या पूर्वी आम्ही पत्रिका वगैरे पाहिली होती तशी परंतु ज्या दृष्टीनं पाहायला पाहिजे त्या दृष्टीनं पाहायला गेली नाही. आणि त्यातून म्हणाले सगळं ठरलं. आपण सगळं केलं. तुम्ही केलं आम्ही केलं म्हणाले. पण एवढंच आहे की त्या एका माणसानं सांगितलं की हा विवाह करू नका. तेवढं सांगण्याकरता आलो कारण दोघांच्या दृष्टीनं अहितावह अशा प्रकारचं हा प्रसंग आहे. तो म्हणाले एवढंच ना. ठीक आहे म्हणाले होतं असं. समजा मग कल्पना केली असती किंवा मी आहे माझे लग्न ठरलं येते आणि मग अशी उदाहरणं घडत नाहीत का की लग्नाला निघालेले माणसं ते वऱ्हाडाची ती गाडी उलटून जाते त्यामध्ये जावई खलास होतो किंवा मुलगी खलास होते किंवा असं घडत नाही थोडंच आहे म्हणाले. तसं झालं असं मी समजेन म्हणाले.
आणि आपण काही खेद करू नका, कारण दोघांच्याही हिताच्या दृष्टीने तुम्ही ही गोष्ट सांगतात मला. बघा कसं, म्हणजे सामान्य माणसाच्या वृत्तीमध्ये सुद्धा सरळपणाने जर आपण वागलो तर कसा फरक पडतो. त्याचा तो सामान्य मनुष्य, परंतु तो म्हणाला की ठीक आहे, दोघांचं हित आहे ना, मलाही माझ्या मुलीचं हित पाहिजेच आहे. केवळ भावनेच्या भरामध्ये येऊन एखादी गोष्ट करणं तेवढंच सोयीस्कर नाहीये. तर तुमच्या मुखाने म्हणाले परमेश्वर बोलला आणि माझ्या मुलीला अहितापासून वाचवलं. फक्त काय म्हणाले, किंवा लग्न पत्रिका झाल्या इथे वगैरे होतात म्हणाले, लग्न कॅन्सल होतात, तर काय प्रकारच्या गोष्टी होतात. त्यांनी ते मान्य केलं, कारण हा जो निर्णय होता हा वैराग्याच्या स्तरावर आलेला निर्णय. भौतिक जीवनामध्ये नेहमीच्याच माझ्या जीवनामध्ये ईश्वरी कार्य कशा रीतीनं चालतं त्याचे हे नमुने आहेत. म्हणून माझ्या विवेकाने मी करायचं हे ठीकच, परंतु त्याच्या विवेकानुसार असेल तर मग ते त्याप्रमाणे करायचं. इथे काही लोक बसलेले, त्यांच्या मुलीचे जेव्हा लग्नाचे वगैरे विवाहाचे प्रसंग आले होते, त्यांना ते नको होतं. मी त्यांना सांगितलं की म्हटलं ठीक आहे, मुलीची इच्छा तुम्ही करा, तुम्ही तशी चिंता करू नका. मुलीला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिची ज्यावेळेला मनाची तयारी पाहिली त्यावेळेला सांगितलं की म्हटलं हे तुम्ही करा, आता सुखी आहे, जीवन सुखावं आहे. आणि ह्यांच्या मनाप्रमाणे केलं असतं तर मग ते त्या मुलीचं तिच्या मनातलं दुःख, मग तिला ते पटलं नसतं, त्यानं ते एकीकडून मन काढायचं, दुसरीकडे मन जुळवायचं वगैरे, ह्या काही सोप्या गोष्टी नाही. म्हणून मन एका ठिकाणी जे बसलं ते बसलं, ते तसंच चालू ठेवा, कारण ती ईश्वरी इच्छा असते. ती आतली जी तळमळ आहे ही ईश्वराकडून निर्माण झाली, ती खऱ्या अर्थाने जीवात्म्याची ती तळमळ असते. म्हणून त्या तळमळीला विरोध करायचा नाही कधी. अशा प्रकारचं हे जे निर्माण होतं ना, हे वैराग्याच्या स्तरावर, कारण त्याला त्यात देणं घेणं काही नाही. जिथे समजा 5-2 रुपये देऊन कुंडली भविष्य वर्तवायचं असेल तिथे अपेक्षेचा भाग आहे, पण जिथं तसं काहीच नाही. स्वामी सारखे सत्पुरुषाकडे ते माणसं गेली आणि त्यांनी सांगितलं स्वामींना काय घेणं होतं की देणं होतं. त्यांनी शुद्ध हिताची गोष्ट सांगितली. साधू सत्पुरुष हे पूर्णपणे हिताची गोष्ट सांगत असतात, अहिताची गोष्ट कधीही सांगत नाही. आणि सहज रीतीने जर मुखातून बाहेर पडलेलं असेल तर त्याप्रमाणे घ्यावं, त्यात कल्याण असतं. एवढा मोठा फरक पडतो. म्हणजे हा अहंकारच आहे, स्वामीच्या मुखातून बाहेर पडणारा अहंकारच आहे. त्या व्यक्तीचा ज्याचा मुलगा होता लग्नाला त्याचाही अहंकारच आहे, ज्याची मुलगी होती त्याचाही अहंकारच आहे. पण या तिघांच्या अहंकाराचा स्तर एकदम भिन्न आहे, वरच्या स्वरूपात. एवढा फरक पडतो. त्यानंतर चित्ताचे अहंकार असतो. चित्त आपल्या सगळ्या भावनांशी गुंतलेलं असतं, म्हणजे प्रेम, दया, करुणा, क्रोध, मत्सर, द्वेष, राग वगैरे ह्या सगळ्या यांना धरून ह्या सर्व विकार जे आहेत माणसाच्या मनातले, षड्रिपू वगैरे आपण ज्याला म्हणतो, त्याला धरून हे चित्ताचं कार्य असतं. हे कार्य सुद्धा 2 स्तरावरून चालतं. एक म्हणजे बुद्धीच्या स्तरावर, कारण मन आणि बुद्धीचं चित्तावर सातत्याने प्रक्षेपण होत असतं, म्हणून तिकडनं ते चालतं. आणि दुसरं आत्म्याच्या स्तरावर, कारण त्या चित्तावर नेहमी आत्म्याचं प्रक्षेपण होत असतं. म्हणून चित्ताची एकाग्रता आपण म्हणतो. जेव्हा चित्ताची एकाग्रता होते तेव्हा तो मनुष्य आत्म्याकडे जातो, कारण त्याच्या पुढचा टप्पा जो आहे हा शुद्ध आत्म्याचा टप्पा आहे. म्हणून अशा रीतीने तो तिकडे जातो. तर त्यावर जी विवेकाच्या दृष्टीने होणाऱ्या गोष्टी आणि पुन्हा वैराग्याच्या दृष्टीने होणाऱ्या गोष्टी, अशाच प्रकारचा फरक तिथेही पडतो आणि मनुष्य त्या स्तरावरून तिथे गोष्ट बरोबर करून जातो. अशा रीतीने हा अहंकार, मन, बुद्धी आणि चित्त या तिन्ही स्तरावरून आपला अहंकार कार्य करतो. आणि हा जो अहंकार आहे या अहंकाराला धरूनच मग ईश्वर आपलं कार्य करतो. आतापर्यंत ईश्वराचं कार्य सुद्धा कसं होतं, उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता आणि भोगता हे विवेकाच्या स्तरावरच कार्य होतं, कारण सगळं जडशक्तीशी संबंधित स्वरूपाचं समग्र कार्य होतं. आणि जडशक्तीशी संबंधित असलेल्या स्वरूपाचं कार्याच्या पुढे जेव्हा ते निघून जातं तेव्हा मग ते भर्ता, भोगता आणि शेवटचा महेश्वरा, या महेश्वराच्या स्तरावरून ते कार्य होतं. आणि महेश्वराचा जो स्तर आहे म्हणून त्याला महाईश्वर म्हटला. महाईश्वर सुद्धा का, कारण मन, आपण आपले सगळे देव वगैरे सगळे मनाने निर्माण केले, त्या मनाच्या पलीकडे माझा निर्णय
हा बहुतांशी निर्णय हा भौतिक स्तरावरचा असतो, म्हणून त्याच्या पलीकडचा. चित्ताची तीच गोष्ट. अशा रीतीनं मन, बुद्धी आणि चित्त ह्या तिन्हीचा जो स्तर आहे, भौतिक स्वरूपाचा स्तर आहे, तो ओलांडून पुढे गेल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते ती अवस्था महेश्वराची अवस्था. म्हणून तिथे व्हॉट लाईज देअर इज द डिव्हाइन. त्या ठिकाणी ज्याचं काही वास्तव्य आहे ते वास्तव्य म्हणजे साक्षात परमेश्वराचं वास्तव्य आहे. म्हणून त्याला महा ईश्वर, एकाचा मनाचाच ईश्वर नव्हे, बुद्धीचाच नव्हे, चित्ताचाच नव्हे, ते या तिन्हीच्या पलीकडे असलेले जे तत्व आहे त्याचा सुद्धा असलेला तो ईश्वर, म्हणून त्याला महेश्वर असं म्हटलेलं आहे. आणि हा महेश्वर हाच माझ्या आंतरजीवनामध्ये प्रगट होतो आणि त्या आंतरजीवनावर समग्र प्रभाव जो असतो तो या महेश्वराचा. आंतरजीवना माझं दोन प्रकारचं जीवन आहे. एक बाह्य जीवन आहे आणि दुसरं आंतरजीवन आहे. बाह्य जीवन हे भौतिकाशी संबंधित आहे, भौतिक विश्वासी म्हणजे जडतेशी संबंधित आहे. ते मी निर्णय त्या प्रकारचे घेतो. परंतु त्याच वेळेला आंतरजीवन वेगळ्या पद्धतीने काम करीत असतं. त्यावर जेव्हा ईश्वरत्वाचे संस्कार झालेले असतात तेव्हा त्यांचं कार्य वेगळं होतं. म्हणजे इथं मन, बुद्धी, चित्त याच्याही पलीकडे आणखी असा एक स्तर आहे जो दिव्य स्वरूपाचा स्तर आहे आणि तो इथे नेहमीच्या आपल्या जीवनामध्ये सुद्धा वावरणारा अशा प्रकारचा तो स्तर आहे. त्या स्तरावरून जेव्हा कार्य होतं तेव्हा ते एकदम वेगळ्या पद्धतीने कार्य होतं. ते ईश्वरी कार्य की नेहमीच माझं जे जीवन आहे ते ईश्वरत्वापेक्षा वेगळं नाहीये. फक्त त्यातला ईश्वर नेमका कुठे आहे तो मला दिसत नाही. एखाद्याला असंही होण्याची शक्यता आहे की माझ्या विरुद्ध अशा प्रकारच्या काही घटना घडतील, परंतु विरुद्ध घटना घडवण्यामध्ये सुद्धा ईश्वर आपलं हितच पाहत असतो. स्वामींचं एक पत्र आलं आणि स्वामींनी पत्रात असं लिहिलं होतं, एखादी गोष्ट आपल्याला प्रतिकूल अशी घडली तरीही ईश्वर त्यात आपले हितच पाहत असतो. हे साधकाने नेहमी लक्षात ठेवावे, हृदयात कोरून ठेवावे. त्यामध्ये ईश्वरी योजना असते. ही ईश्वरी योजना जर आपल्याला कळली तर माणसाच्या ठिकाणी शहाणपण येतं. आणि ही ईश्वरी योजना आपल्याला कुठून कळते? अंतर्मनातून कळते. ही बाहेरून कळत नाही. अंतर्मन ज्याप्रमाणे, ज्या पद्धतीनं किंवा जसजसं अंतर्मन जसजसं पोक्त होत जात, त्याची प्रगती जशी घडून येते त्याप्रमाणे मला माझ्या अंतःकरणाची धारणा कळते. एरवी मला वाटतं मी करतो, हे अंतर्प्रवृत्ती नाहीये, हे अंतर्मन नाहीये, हे बाह्य मन आहे. माणसाच्या ठिकाणी अंतर्मन, त्याला पुष्कळदा सूक्ष्म मन असंही म्हणतात, हे आपल्या ठिकाणी आहे. आणि बाहेरचं म्हणजे वरवरचं मन, अशी दोन मन आहेत प्रत्येकाच्या ठिकाणी. म्हणून बाहेरच्या मनाकडे बघून आपण पुष्कळशा गोष्टी करतो, त्यातून भावना वशता येते, त्यातून अविचार निर्माण होतो, त्यातून मी करतो ते योग्यता आहे असं न करता अहंकारानं वाटून जातं आणि शेवटी तो फशी पडतो. ह्या सगळ्या याच्यामध्ये अंतर्मन त्याला कळत नाही. अंतर्मन केव्हा कळतं? जेव्हा मनुष्य साधक होतो. आता साधक होण्याची प्रक्रिया ही ईश्वराकडूनच सिद्ध होते, हे नेहमी लक्षात ठेवावं. कारण ईश्वरी योजनेशिवाय यातलं काही होणार नाही. अरे जवळ हाताशी आली एखादी गोष्ट देणं, मिळवणं, हे सुद्धा माझ्या स्वाधीन नाही. अगदी जवळजवळ आलेली माणसं नेमक्या क्षणी निघून जातात आणि कधी अपेक्षाही नाही अशा प्रकारची माणसं दुरून येतात, बरोबर नेमका क्षण गाठून जातात. ही सगळी ईश्वरी योजना आहे, ह्याच्यामध्ये कोणाचा दोष नाही. परंतु आपण ही जे सगळं करीत असतो ते मात्र बाह्यमनानुसार करत असतो आणि अंतर्मनाची जाण कदापि त्यात नसते. ही जाण जसजसा मनुष्य आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत होत जात, आपल्या ध्यानातून, आपल्या साधनेतून ही प्रगती जशी साधल्या जाते त्यानुसार मग बरोबर ते अंतर्मन जागृत होतं आणि आतल्या त्या वृत्तीनुसार, त्या भावनेनुसार मग मनुष्य ही गोष्ट कारवाईत आणतो. तिथं बाहेरचं मन नाही, अंतर्मन. आणि हे अंतर्मन केव्हा होतं? हे अंतर्मन आहे का अंतरस्वरूप म्हटलंय? हे अंतर्मन किंवा अंतरस्वरूप म्हणा,
ही याची जागृती केव्हा होते, तर जे आधी सांगितलं होतं की निवृत्तीच्या वृक्षाला प्रवृत्तीची फळ. आपलं कसं होतं, प्रवृत्तीच्या वृक्षाला निवृत्तीची फळ यावीत असं आपली धडपड असते. तसं कधी होत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी मी करतो, हे करतो, ते करतो, हा जो मी येतो ना, अहंकार जेव्हा सातत्याने येत राहतो त्यावेळी सगळी प्रवृत्ती असते. आणि हीच भावना बदलून जेव्हा असं वाटतं मी कोण करणार, हे सगळं तो करताय, सगळी किंमत त्याची, सगळं मोठेपण त्याच, तो मला त्याच्या वेळेला बुद्धी देतो, त्याप्रमाणे करतो. कधी चुकतं, कधी बरोबर येत. चुकलं तरी योजना त्याची, आणि बरोबर आलं तरी श्रेय त्याच माझं काय, मी फक्त निमित्त मात्र आहे. स्वाभाविक जे कर्म जे सहजे होय ब्रह्मार्पण, या नाम शुद्ध आराधन भागवत धर्म पूर्ण जाणं आहे. म्हणून सहज रीतीनं स्वाभाविकपणाने ज्या ज्या काही गोष्टी घडत असतात, जे जे करू आहे कर्म तेच उपजी परब्रह्म. मग त्या कर्माच्या ठिकाणी ब्रह्म स्वयमेव आपाप उदित होतं. मला ते ब्रह्मकर्म मी करतो अशी जाणीव सुद्धा मला ठेवण्याचं कारण नाही. आणि त्याकरता एकच करायचं, सहज रीतीनं होईल ते कर्म करीत राह, अगदी निर्हेतुकपणे आणि सहज रीतीनं. परंतु मनाच्या जिद्दीने हे ईश्वरी कर्म आहे अशा प्रकारची जाण ठेवून ते कर्म करीत आहे. ही जी व्यक्ती आहे ही निवृत्ती आहे. ज्या वेळेला मी माझ्या विशिष्ट हेतूने कर्म करतो त्यावेळेला ती प्रवृत्ती असते. आणि जेव्हा त्याच्या पाठीमागे हेतू नाही तेव्हा ती निवृत्ती असते. अशी भावना ठेवून जे जे काय मी कर्म करू जातो त्यामध्ये परमेश्वर आपोआप तिथे येतो. कारण ते माझं खरं अंतर्स्वरूप आहे. निवृत्तीच्या वृक्षाला येणारी प्रवृत्तीची फळ हे खरं अंतर्स्वरूप आहे. आणि अंतर्स्वरूप कुठल्याही माणसाचं जे निर्माण होतं ते ईश्वरी योजनानुसारच निर्माण होतं, त्याशिवाय निर्माण होत नाही. आणि ही ईश्वरी योजना ज्यावेळेला प्रत्यक्षामध्ये येते त्यावेळेला मग माझ्या उद्धारणाला सुरुवात होते. तो जो उद्धारणाचा भाग आहे त्याचा विचार आपण उद्याच्या दिवशी. हरिओम तत्सत. ओम ओम.